आजच्या कथेचं नाव आहे अरण्य व लाकडतोड्या. एकदा एक लाकडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहत रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडाने त्याला विचारले, तू का रडतोयस? तुला काय हवं आहे? तो म्हणाला, माझ्या कुऱ्हाडीचा दांडा नाही, त्याच्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल. ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकडतोड्याने तो आपल्या कुऱ्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, मित्रो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तिथे दुसऱ्याला नाव ठेवायला जागा नाही. तात्पर्य, शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरवले तर शेवटी पश्चाताप करायची वेळ येते. शत्रूवरही उपकार करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे. हे जरी खरे असले तरी त्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपलाच उपद्रव देऊ शकेल. अशा प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय. आजची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.